सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा शिरपूर सहकारी साखर कारखान्याच्या विशेष सर्वसाधारण सभेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली आहे। संचालक मंडळाला कोणताही कायदेशीर अधिकार नसल्याचा थेट आरोप काही सभासदांनी केल्याने सभेत प्रचंड गदारोळ झालाय। यावरून संचालक मंडळ आमदार अमरीश पटेल आणि सभासदांमध्ये काही काळ तीव्र खडाजंगी उडाली। त्यामुळे सभास्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। आमदार अमरीशभाई पटेल यांनी सांगितले की कारखाना 2019 मध्ये कोर्टाच्या निकालाने ताब्यात घेतला। जिल्हा बँकेचे 134 कोटी रुपयांचे कर्ज बँक व नाबार्डच्या संयुक्त विद्यमाने सेटलमेंट करून 32 कोटींवर आणले व 100 कोटींची सूट मिळवली। व्याजदरसह 17% 6% आणलाय। कारखान्याची निवडणूक लवकरच होणार असून त्यापूर्वी जास्तीत जास्त सभासद नोंदणी केली जाईल। मात्र त्या शेतकऱ्यांनी ऊस लागवड करणे अपेक्षित आहे। यावर मात्र विरोधकांनी आक्षेप घेतलाय। कारखान्याच्या कारभारावर बोट ठेवत जाणकार सभासदांनी कारखान्याविषयी महत्त्वाची माहिती किंवा कागदपत्रे मागितली तर ती प्रशासनाकडून मुद्दाम उपलब्ध करून दिली जात नाहीये, असा गंभीर आरोपही काही सभासदांनी केलाय। प्रशासनाने कारभारात पारदर्शकता ठेवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। एकीकडे संचालक मंडळ आणि सभासदांमध्ये वाद सुरू असताना दुसरीकडे ऊस लागवडीच्या नियोजनावरून आणि नोंदणीवरून सभासदांमध्येच दोन गट पडले। या मुद्द्यावरून सभासदांमध्ये आपापसात शाब्दिक चकमक उडाली। सभेत कार्यकारी संचालक कमलाकर खोटे पाटील यांच्या नियुक्तीस व स्वाक्षरीच्या अधिकारास मान्यता देण्यात आली आहे। तसेच दी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 2002 नुसार पोटनियमातील दुरुस्तीला सभासदांनी मंजुरी दिली आहे। दरम्यान शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख हेमंत पाटील, मानव एकता पार्टीचे संस्थापक जितेंद्र सिंग जमादार, ॲडव्होकेट गोपाल राजपूत आदींनी नवीन सभासद करू नये या मागणीचे निवेदन चेअरमॅन पाटील यांना दिले। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। मी ॲडव्होकेट गोपाल सिंग रणजित सिंग राजपूत। तर मी शिरपूर सहकारी साखर कारखान्याचा सभासद आहे। आज रोजी म्हणजे 24/6/2026 रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात आलेली होती। तर विशेष सर्वसाधारण सभेमध्ये प्रामुख्याने जे विषय घेण्यात आलेले होते की त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा विषय असा होता की MD ची नियुक्ती करणे। दुसरा विषय होता की या कारखान्याचं आजपर्यंत ऑडिट झालेलं नाही गेल्या 10-12 वर्षापासून, तर त्याचं ऑडिट साठी ऑडिट नेमणे, ऑडिटर नेमणे आणि त्याचप्रमाणे 2023 ला जी अमेंडमेंट झालेली मल्टी स्टेट ऍक्ट मध्ये, त्या मल्टी स्टेट ऍक्टच्या अमेंडमेंट प्रमाणे ती कार्यवाही पूर्ण करणे, त्या पद्धतीने व्हायलाच करणे। तर या विषयाप्रमाणे त्यांनी मीटिंग बोलवलेली होती। परंतु मीटिंग जेव्हा सुरू झाली त्यावेळेस आमचं असं म्हणणं होतं की यांची मुदत जी आहे, या संचालक बोर्डाची मुदत ही 2021 ला संपलेली आहे। 2021 ला संपल्यानंतर यांना कुठलीही पद्धतीची मुदत वाढ मिळाली आणि त्याचप्रमाणे 2023 ला कायद्यामध्ये सुद्धा अनेक अमेंडमेंट झालेले आहेत। तर त्या विचारात न घेता यांनी काय केलं की अध्यक्ष हा पूर्वी जो चेअरमन होता त्याला अध्यक्ष नेमलं, तर सभासदांमधून हा अध्यक्ष त्याच वेळेस निवडला गेला पाहिजे होता। परंतु तसं न करता यांनी तशा पद्धतीने मीटिंग चालवण्याचा प्रयत्न केला। कुठलेही विषय हे चर्चेला घेण्यात आलेले नाहीत, फक्त ते वाचून दाखवले, त्याच्यावर कुठलीही चर्चा घडून आणली नाही आणि या पद्धतीने प्रोसिडिंग बुकला त्यांनी नोंद केलेली आहे। त्या पद्धतीने जर पाहिलं तर ही मीटिंग कायदेशीर दृष्ट्या योग्य नसून ही मीटिंग झाली नाही असं याच्यावरून निष्कर्ष जातो। विशेष सर्वसाधारण सभेमध्ये त्यांचा विषय होता की इलेक्शन घ्या म्हणून आम्ही सर्वसाधारण सभेमध्ये तो विषय घेतला। त्यानंतर मग आम्ही MD जो भरला तो MD चा एक विषय घेतलेला होता। त्यानंतर त्यांचा प्रश्न होता की निवडणूक लावा। मग आम्ही कायद्याप्रमाणे 2021 ला आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पाठवलेलं होतं। त्या हिशोबाने म्हणजे इलेक्शनच्या अगोदर म्हणजे 4.5 वर्षामध्येच आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटकडे इलेक्शन अथॉरिटीकडे पत्र दिलेलं होतं। त्यानुसार मग त्यानंतर ते कोर्टात गेले। कोर्टात गेल्यानंतर मग सेंट्रल गव्हर्नमेंटने आम्हाला सांगितलं की इलेक्शन घ्या म्हणून या विषयावर आम्ही ती विशेष सर्वसाधारण सभा घेतली। विषय असा होता की शेतकऱ्यांचं जो ऊस गाळप होतोय आजूबाजूच्या कारखान्यात जाऊन, तो त्यांचा फार हाल होतो
आणि त्यांना ते पैसे पूर्ण मिळत नाही. आमचा कारखाना चालू झाला म्हणजे मग शेतकऱ्यांना पूर्ण पेमेंट मिळेल. या तालुक्यात अमरीशभाईंच्या आशीर्वादाने खूप पाणी आहे, शेती चांगली आहे, शेतकरी चांगले आहेत, ऊस पिकवणारे आहेत आणि भाईसाहेबांच्या आशीर्वादामध्ये तो कारखाना या वर्षाला चालू होणारच आहे. त्याबद्दल काही दुमत नाही. शेतकऱ्यांचं सगळं काही आलबेल व्हायला पाहिजे या हिशोबाने भाईसाहेब प्रयत्न करतायत आणि सगळ्या कायदेशीर बाबी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत आणि त्या हिशोबाने मग आम्ही आज विशेष सर्वसाधारण सभा घेतलेली होती.